नमस्कार. जलसंपदा विभागांतर्गत जी फायनल रिस्पॉन्स शीट आहे ती उमेदवारांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर अशा प्रकारचे हे नवीन सुधारित परिपत्रक पाहू शकता की या परिपत्रकानुसार एकूण किती गुणांमध्ये बदल झाला, प्रत्येक पदानुसार किती ऑब्जेक्शन आले होते, टोटल नंबर ऑफ क्वेश्चन एकूण किती क्वेश्चन होते, ऑब्जेक्शन किती आले, त्यानंतर व्हॅलिड ऑब्जेक्शन म्हणजेच किती ग्राह्य धरण्यात आले, त्यानंतर आन्सर की देखील काही प्रश्नांची चेंज करण्यात आली आहे. म्हणजेच आपल्या यूट्यूबवरती काही कॅन्डिडेट प्रश्न विचारतात की यापूर्वी जी रिस्पॉन्स शीट आली होती त्यामध्ये उत्तराचा पर्याय बरोबर देण्यात आला होता आणि आता सदरच्या आन्सर शीट चेंज करण्यात आल्यामुळे आन्सर की चेंज करण्यात आल्यामुळे ते उत्तर चुकीचं दर्शवण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर काही प्रश्नांची उत्तरं चुकीची असल्याने ते फुल मार्क्स देखील देण्यात आले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही ज्या पदाकरता अर्ज केला आहात तर प्रत्येक पदाच्या नावासमोर संपूर्ण डिटेल दिलेली आहे ती पाहून घ्यायची आहे आणि प्रत्येक येथे पाहू शकता की सब्जेक्ट डिटेल यामध्ये प्रत्येक पदानुसार क्वेश्चन आय डी सुद्धा देण्यात आलेला आहे. तर आपल्या आन्सर कीमध्ये हे क्वेश्चन आय डी मॅच करून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचा जो नंबर आहे तो इथे पाहायचा आहे आणि आन्सर की चेंज असेल तर इथे अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळेल. तरी कुठलं करेक्ट ऑप्शन आहे ते इथे देण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे फुल मार्क अशा प्रकारचा जर इथे रिमार्क असेल तर तुम्हाला त्या प्रश्नाचे संपूर्ण गुण देण्यात आलेले आहेत. तर अशा प्रकारे संपूर्ण ही रिस्पॉन्स शीट पाहून घ्यायची आहे. लक्षात घ्या, लवकरच जी मेरिट लिस्ट आहे तर यामध्ये पाहू शकता की एकत्रित गुण याद्या जसे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत, तर जलसंपदा विभागाच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येतील. पण लक्षात घ्या, यापूर्वी जे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं होतं पोर्टलवरती तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता किमान 45% गुण असणे आवश्यक आहेत. परंतु मागील भरतीमध्ये जी PWD म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाची जी भरती होती तर यामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला नव्हता. तर डायरेक्ट सरसकट जी मेरिट आहे तर एकाच 3 प्रमाणे या उमेदवारांची निवड यादी आणि त्यानंतर एक्स्ट्रा मेरिट लिस्ट अशा प्रकारे याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे 45% गुण ज्यांना प्राप्त आहेत त्यांना घेण्यात येईल की नाही याबाबत देखील अजून संभ्रम आहे. तर लवकरच येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये सदर लिस्ट या पोर्टलवरती प्रसिद्ध होतील आणि संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती प्रत्येक अपडेट दिली जाईल. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि आन्सर की बाबत जर काय तुमचे प्रश्न असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.